द बॉल. धन्यवाद अजयजी गरज सर, ज्यांनी आज या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये ती जबाबदारी आज माझ्यावर दिली. आणि एक मोठी मॅच सकाळच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर निंबोली टीमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्यासमोर एकविरा हायवे दिवे हा संघ फलंदाजी करेल. आणि पहिले षटक राजा, खूपच अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. वेळेचं बंधन असेल तुम्हाला 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, कारण का आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. स्ट्राईक एंडवर अजय आणि नॉन स्ट्राईक एंडवर आशिष. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडू लेग स्टंपच्या बाहेर डाव्या एसटीच्या खूपच दूर टाकलाय आणि पहिल्या चेंडूवर एक एक्स्ट्रा धाव खर्च केली वाईटच्या रूपाने. आणि वाईटच्या रूपाने एक अवंतर धावेनिशी खातं ओपन होतं एकविरा हायवे दिवे टीमचं. 10:24 पहिला चेंडू टाकलेला आहे. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स पूर्ण करायचे आहेत. ओव्हर द विकेटने यावेळी ऑन साईडला फिरवण्याचा प्रयत्न होता. अपील हलकी पाहायला मिळाली परंतु सहमती दिलेली नाहीये. डॉट चेंडू, पहिल्या चेंडूवर नियंत्रण नव्हतं, लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता, परंतु यानंतर नियंत्रणामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली राजा यांची. लिंबवली संघाकडून नेहमीच ते सातत्याने खेळत आहेत आणि कित्येक वर्षाचा अनुभव देखील आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय आणि एक लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळते. यावेळी बाउन्स प्राप्त झाला होता परंतु लाईन पुन्हा एकदा खराब, लेग स्टंपच्या बाहेर होता, वाईटचा इशारा. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला राजांच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर देखील एक वाईट चेंडू. अजूनही दिशा मिळाली नाहीये गोलंदाज राजा यांना. 2 धावा धावफलकावर. ओव्हर द विकेटने फुल टॉच ऑन साईडला पुल केलाय, सरळ चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार ठोकलाय बॅटर अजय यांनी. अजय भोईर याच्या बॅट मधून आलेला षटकार, अगदी फुलटॉच चेंडू होता. पॉवर प्लेचे षटक आणि फुलटॉच चेंडूवर फायदा उठवत असताना 6 धावा प्राप्त केल्यात. चांगली सुरुवात करून दिली अजयने. सुरुवातीला वाईट चेंडू आले 2, एक चेंडू डॉट देखील आला, परंतु त्याच्यानंतर एक खराब चेंडूवर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला अजय भोईरच्या माध्यमातून. 6 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या अंकावर. थोडस दबाव असेल आता गोलंदाजावर, कारण का सुरुवातीलाच त्याला लाईन लेंथ मिळत नव्हती, सापडत नव्हती. 2 चेंडू वाईट टाकले आणि त्याच्यानंतर एक षटकार देखील पाहायला मिळाले राईट हँड ओव्हर द विकेटने अजयसाठी. यावेळी लेंथ चांगली होती, थोडीशी लेंथ वाढवली, बॉटम एजचा वापर करत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा लागत असताना सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण झालं, तोपर्यंत सिंगल धावाली आहे. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 वर. सुरुवातीच्या 3 चेंडूचा विचार केला तर ते फेस केले अजयने आणि त्याच्यानंतर एका धाबेनिशी स्ट्राईक रोटेट झाली आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर आशिष. 3 चेंडू फेस करत असताना 7 धाबांचं योगदान दिले अजयने. चांगली सुरुवात करून दिली. यानंतर होणारा सामना संजय स्पोर्ट सावध आणि नांदिवली. पहिल्या इनिंग नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स यांना विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे आणि 3 ओव्हर संपल्यानंतर म्हणजेच चालू सामन्याची पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेक होणार आहे. वेळेचं आज सर्व संघांना बंधन असणार आहे, कारण का आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि सर्व सामने 3 ओव्हरचे पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. चांगली सुरुवात करून दिली अजयने. एक षटकार आला, त्याच्यानंतर सिंगल देखील त्यांनी प्राप्त केली. 3 चेंडू फेस करत असताना वैयक्तिक त्याच्या खात्यामध्ये 7 धावा आलेत अशी स्ट्राईक एंडवर. यावेळी मिस टायमिंग, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना एकवीर हायवे दिवे टीमला कॅच आउट आशिष. खातं देखील ओपन करू शकला नाही आशिष. जरूर एक खराब चेंडूवर षटकार खर्च केला होता राजा याने, परंतु त्याच्यानंतर एक महत्त्वाची विकेट देखील प्राप्त करून दिली. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर. अगदी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला स्वतः गोलंदाज राजा. चेंडूच्या जवळ गेला, खेळपट्टीच्या अगदी बाजूलाच हा झेल होता आणि सोपा झेल पकडला. 9 या धावसंख्येवर पहिला झटका लागत असताना हायवे दिवे टीमला. नवीन फलंदाज
त्वरित मैदानामध्ये यायचे. आज सर्व संघांना वेळेचं बंधन असेल, कारण का आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आणि अजय सर यांनी उल्लेख केला की आज 11 एकूण मॅचेस पूर्ण करायचे आहेत आणि 40+ देखील एक मॅच होणार आहे. म्हणजे एकूण 12 मॅच पूर्ण करायचे, त्यामुळे वेळेचं बंधन आहे. आणि त्याच कारणास्तव आज 3 ओव्हरच्या पूर्ण मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एकविरा स्पोर्ट नानकर कोळीवाडा आयोजित स्वर्गीय पंडित स्मृती चषक 2024 हे अद्भुत पर्व ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष होत राहील, कारण का त्यांच्याच नावाने हे नानकर गावाने उभारलेलं मैदान चौफेर मैदान आहे. आउटफील्ड फास्ट आहे असं म्हणावं लागेल. 9व्या धावसंख्येवर पहिला झटका लागलाय. सुरुवात चांगली करून दिली होती अजयने, ज्यांनी 3 चेंडूमध्ये एक षटकार ठोकला होता. 7 धावांवर तो नॉनस्ट्राईक एंडवर आहे, परंतु आशिषला आपलं खातं ओपन करता आलं नाही. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज समृद्ध. जास्त वेळ खर्च करू नका. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. राऊंड द विकेटने यावेळेस थोडासा ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु लेग स्टंपच्या बाहेर होता. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावा खर्च केले त्या ओव्हरमध्ये. गोलंदाज राजाने 3 वाईट चेंडू पाहायला मिळाले. एक फुलटॉस चेंडू जो खराब होता त्यावर देखील षटकार ठोकला गेला. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेत. यावेळेस हवेमध्ये चेंडू शतरक्षक पोचेल का? पोचलाय आणि पकडलाय, परंतु सोडलाय. पकडण्याचा प्रयत्न केला. कदाचित सध्या तरी सूर्याची प्रतिबिंब त्याच्या डोल्यावर आले असतील, म्हणूनच हा झेल पकडणं तेवढं सोपं नव्हतं, परंतु सोपा झेल होता. रॉकी त्या ठिकाणी होते. एक सिंगल आले. सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 11. पहिले षटक सुरू आहे. 11 धावा आणि 1 विकेट. स्ट्राईक एंडवर अजय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून उडवलाय, परंतु ताकद नव्हती. एक सिंगल येते. अजयच्या खात्यामध्ये ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एकविरा हवेदिवे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद 12वर. नंतर होणारा सामना असेल संजय स्फोट साबाद आणि त्यांचे विपक्ष नांदिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे. पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच आपण टॉच बॉक्समध्ये जाणार आहोत, जिथे स्वर्गीय पंडित स्मृती चषक 2024 जे पर्व सुरू आहे. स्वर्गीय पंडित कालन यांच्या काही आठवणींना उजाला देण्याचा प्रयत्न टॉच बॉक्समध्ये केला गेलाय. नानकरचे माजी सरपंच म्हणून त्यांची ओळख राहिली या परिसरामध्ये. नेहमीच त्यांच्या माध्यमातून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये चांगली कामं झालेली आहेत, म्हणूनच आज ते आपल्यामध्ये नसताना देखील टॉच बॉक्समध्ये त्यांच्या आठवणींना उजाला देण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा देखील एकविरा स्पोर्ट नानकरच्या माध्यमातून उभारली गेली आहे. खरं तर नानकर संघ देखील अजय सर आमच्या परिसरामध्ये नेहमीच खेळण्यासाठी येत असतो. आणि एक मॅच मी कधी विसरू शकत नाहीत. BMC मैदान पच्छापूर या ठिकाणी झालेली मॅच. भरोडी विपक्ष एकविरा स्पोर्ट नानकर. मेगा फायनल. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज होती आणि एक धाव पूर्ण करता करता ती अपुरी राहिली आणि नानकर संघाला त्या ठिकाणी पराभवाच्या छायेमध्ये पडावं लागलं. प्रेक्षणीय सामना. हृदयाचे ठोके वाढवले होते या सामन्याने. त्या सामन्याने पैसा वसूल मॅच. गावदेवी नानकर तो संघ होता. ती मॅच 2022-23 ची होती. जबरदस्त मॅच होती. आणि भरोडीचा विचार केला तर तब्बल त्या सामन्यामध्ये ते जिंकले होते. येस, चांगल्या आठवणी आपण या ठिकाणी आम्हाला करून दिलेल्या आहेत. मात्र खेळाडूंना विनंती करतोय, प्लीज जास्त वेळ आपण खर्च करत आहात. दोन्ही संघांना विनंती असेल आपण सहकार्य करा. स्पीडअप करायचे प्लीज. पहिल्या षटकासाठी भरपूर वेळ आपण खर्च केलेला आहे आणि दुसरं षटक सुरू करायला देखील फार जास्त वेळ आपण घेत आहात. नॅन्सी 11 निंबवली बी. हॅलो. यावेळेस लॉंग लेग मध्ये उडवला होता. 1 बाउन्स चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. स्वागत केले गोलंदाजाचं चौकाराने अजयने.
चौकार येतोय अजयच्या खात्यामध्ये, ज्याच्या नावामध्ये जय आहे आणि नावाप्रमाणेच तो सध्या विजयासाठी चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये षटकार पाहायला मिळाला आणि आता देखील चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. लॉंग लेग मध्ये शतरक्षक नव्हता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक थोडासा दूर राहिला आणि गॅप मधून चौकार प्राप्त केले. शुभम गुलवी यावेळी स्क्वेअर कट, परंतु डीप पॉइंट मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल आली, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय, रनआउटची शक्यता, परंतु फेकी अचूक नव्हती आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. चांगली रनिंग पाहायला मिळाली अजय आणि समृद्धच्या माध्यमातून. विशेष कौतुक करावं लागेल अजयचं, ज्यांनी चांगली फलंदाजी केली. आतापर्यंत 14 धावांचं वैयक्तिक योगदान दिले त्यांनी या सामन्यासाठी. 6 चेंडूमध्ये 14 धावा. अनुभवी फलंदाज म्हणून त्याची चर्चा नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये राहिली. या परिसरामध्ये तो नेहमीच खेळत असतो. ओव्हर द विकेटने ऑफ स्टंपच्या खूपच दूर, वाईटचा इशारा. आतापर्यंत आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 वाईट चेंडू आले होते आणि आता या ओव्हरमध्ये देखील एक वाईट चेंडू पाहायला मिळालाय. या ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धाबा खर्च केल्यात. चांगले धाबा जमा झालेत. 19 धाबा, 1 गडी बाद. दुसरे षटक मार्गस्थ आहे समृद्ध. आणि अजय यावेळी सोडवलाय ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये. शतरक्षक चेंडूच्या खाली जज करतोय. गुड कॅच, विकेटचं पतन. दुसरा आदरा लागत असताना हायवे देवी टीमला महत्वाची विकेट, किमती विकेट होती. ज्या फलंदाजाच्या माध्यमातून एक षटकार आणि चौकार पाहायला मिळाला, त्याला बाद करण्यामध्ये आता मात्र यश प्राप्त केले. जे जालं रचलं होतं त्या जालामध्ये त्याला फसवलंय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. फ्रंट फूट ओपन केलं होतं, ताकदीचा वापर जरूर केला, परंतु बॅटच्या प्रॉपर संपर्कामध्ये आला नाही आणि चांगला झेल डीप मिड विकेटच्या दरम्यान. 19 या धावसंख्येवर दुसरा झटका लागलाय हायवे देवी टीमला. बाद होण्यापूर्वी 7 चेंडू फेस केलेत. 14 धावांचं योगदान अजयने दिलं. जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकाचा सिद्धेश. ज्या कामासाठी सुरुवातीलाच अजयला सलामीला पाठवलं होतं, ज्याच्याकडे अनुभव होता, ते त्यांनी काम केले. 200च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली. 7 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार देखील पाहायला मिळाला. सध्या तरी दुसरं षटक मार्गस्थ. 19 वर 2 गडी बाद. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एकविरा हायवे देवी टीम लिंबोली टीमच्या विपक्षामध्ये. यावेळी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट ओपन केलं होतं, वेगाने बॅट फिरवली होती, परंतु संपर्क करू शकले नाही. आणि पुन्हा दाखवून दिलं सिद्धेशने की हा फटका सरळ जर खेळला असता तर कदाचित धावा आल्या असत्या. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होता. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क नव्हता. डॉट चेंडू. जरूर या ओव्हरला सुरुवात झाली त्यावेळी चौकार खर्च केला होता, परंतु त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु करू शकले नाही. एक सिंगल येते सिद्धेशच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. एकविरा हायवे देवी टीमला 2 धावांची पेनल्टी नक्कीच घोषित केली गेली, कारण का 12वा खेळाडू नक्कीच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे, परंतु जी जर्सी आहे ती अपूर्ण आहे. त्या कारणास्तव 2 धावा पेनल्टीच्या नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये त्या लिंबोली टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. परंतु यानंतर होणारा सामना जो असेल संजय स्पोर्ट सावध आणि नांदिवली टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण पहिली इनिंग संपण्यापूर्वी टॉससाठी टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून, ज्यांनी 5 चेंडूमध्ये 1 विकेट प्राप्त करत असताना 8च धावा खर्च केला. शुभमने पहिल्याच चेंडूवर चौकार जरूर खर्च केला होता, परंतु त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अजयला बाद केलं. ती विकेट खूप किमती होती, कारण का त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या राऊंड द विकेटने. ऑफ स्टंपच्या खूपच दूर आणि इथे वाईटचा इशारा. आतापर्यंत जर पण विचार केला तर एक्स्ट्रा धाबा भरपूर खर्च केलेत लिंबोली टीमच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 वाईट चेंडू टाकले होते आणि या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 2 वाईट चेंडू पाहायला मिळालेत.
यावेळी स्लॉप करून दिलाय समोरच्या दिशेने, प्रॉपर संपर्क चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार ठोकलाय. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एकविरा हायवे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27 वर, 2 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये राज या गोलंदाजाने 12 धावा खर्च केल्या, विकेट त्याला प्राप्त करता आली नाहीये. दुसऱ्या ओव्हरमध्ये जरूर विकेट प्राप्त केली होती, परंतु 15 धावा खर्च केल्यात आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 27 धावा, 2 गडी बाद, एक चांगली धावसंख्या उभारली जाते. या ठिकाणी बॅटिंग करत असताना एकविरा हायवे टीमच्या माध्यमातून नाणेफेक हारल्यानंतर त्यांच्या वाट्याला मात्र फलंदाजी आली. अजयने चांगली बॅटिंग केली. त्याच्यानंतर आता एक चांगला षटकार पाहायला मिळाला समृद्धच्या बॅटमधून. सलामीची जोडी जरूर डगआउटला गेले, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज चांगली बॅटिंग करतोय. शेवटचे षटक आणि शेवटच्या ओव्हरची जबाबदारी नितीनवर दिली गेली आहे. स्ट्राईकवर सिद्धेश 2 चेंडू फेस केलेत. एका सिंगलने त्याने आपल्या डावाला सुरुवात केली आणि समृद्धच्या बॅटमधून एक षटकाराला 2 चेंडूमध्ये त्यांनी देखील 7 धावांचे योगदान दिले राईट अँड ओव्हर द विकेटने. यावेळेस व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला. गतीचा देखील चांगला वापर केला गोलंदाज नितीन याने. ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर ऑफस्टम्पच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि परफेक्ट व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवलाय. डॉट चेंडूने या ओव्हरला सुरुवात केली गोलंदाज नितीन याने. यावेळी फुल टच ऑन साइडला उडवलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय, षटकार ठोकलाय बॅटर सिद्धेशाने. नांदिवली टीमचे कॅप्टन आणि साबाद टीमचे कॅप्टन आपणास विनंती आणि शेवटचा पुकार असेल की आपण इनिंग संपण्यापूर्वी टॉस बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. चला दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी या. पुढचा सामना असेल संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध नांदिवली. सध्या सिद्धेश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मागच्या हंगामामध्ये माणकोलीच्या मैदानावर क्वार्टर फायनल मॅच मध्ये स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषकामध्ये गावदेवी अंजूर संघाविरुद्ध त्याची मॅच विनिंग इनिंग्स कोणीच विसरलेला नसेल. 11 बॉल्समध्ये 49 धावांची नाबाद खेळी साकारली होती. 4 ओव्हर्समध्ये 68 धावांचं टार्गेट चेस केलं गेलं होतं दिवा संघाकडून. सिद्धेश षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळी पुन्हा एकदा क्रॉस बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बाउन्स प्राप्त झाला नाही आणि ओळखलं बॅटरला गोलंदाज नितीन याने. पहिला चेंडू परफेक्ट व्हाईट यॉर्कर होता, त्याच्यानंतर दुसरा चेंडू थोडासा खराब, त्यावर षटकार प्राप्त केला आणि पुन्हा एकदा नितीनने शांत ठेवलं सिद्धेशला. टीमची धावसंख्या तिसरे षटक प्रगतीपथावर असताना 33 वर जाऊन पोहोचले. एक चांगली धावसंख्या उभारली पहिल्या डावामध्ये हायवे दिवे टीमच्या माध्यमातून. अकुट टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स प्राप्त झाला आणि कॉन्क्रीटची विकेट असल्या कारणास्तव जर बाउन्स प्राप्त करायचा असेल तर गोलंदाजाला त्याचा नेहमीच फायदा होत असतो. ऑफस्टम्पच्या बाहेर होता, जरूर एक षटकार खर्च केला नितीनने दुसऱ्या चेंडूवर, परंतु 3 चेंडू डॉट शांत ठेवले सिद्धेशला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. अकुट टप्पा होता, परंतु ऑन साइडला खेचता आला नाहीये. यावेळेस बॅटची इनसाइड एज खेळपट्टीवर अगदी चेंडू स्थिर झालाय. रनआउटची संधी अपील केली आणि विकेटचं पतन. तिसरा झटका लागत असताना एकवीर हायवे देवी टीमला 33 या धावसंख्येवर. केली जात आहे. एक षटकार जरूर आला, मात्र न डगमगता गोलंदाजी केली गेलेली आहे आणि लेंथ मध्ये सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत नितीनकडून.
हॅलो. अगदी बरोबर उल्लेख केला. विविधता दाखवली, व्हेरिएशन दाखवले गोलंदाजी करत असताना नितीनने. शेवटचा चेंडू बॅटची एज लागली आहे का? यस. अपील आणि विकेटचं पतन. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एकविरा हवेदेवी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 वर आणि जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये दुसऱ्या डावामध्ये 34 धावांची आवश्यकता. तर आपण जाऊया यानंतरचा सामना ज्याचं नाणेफेक होणार आहे टॉच बॉक्स मध्ये, जिथे जोडले जातील व्हाईस ऑफ पीटीसी, व्हाईस ऑफ भिवंडी 3-in-1 या संपूर्ण तालुक्यामध्ये ज्यांच्या आवाजाचा बोलाबाल आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये प्रभुत्व आहे, असे आपले सर्वांचे लाडके समालोचक अजयजी गरज सर. थँक्यू सो मच दीपक सुतार. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्यासमोर रंगते. आई एकविरा स्पोर्ट्स नांदकर कोळीवाडा आयोजित स्वर्गीय पंडित काळन स्मृती चषक 2024. टॉससाठी मी दिलीपजी कोणकर यांना विनंती करतोय आपण यावं. आपल्या शुभास्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. सुपर संडे आहे. सुपर संडेमधील आणखी एक सुपर मॅच ज्याचा टॉस आता आपण करणार आहोत. एका बाजूला नांदिवली संघ आणि दुसऱ्या बाजूला संजय स्पोर्ट्स सावत. वेलकम दिलीपजी. जय गावदेवी नांदिवली कोळीवाडा संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. टॉस कॉईन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला आई एकविरा या स्पर्धेचा आयोजक संघ आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय पंडित स्मृती चषक. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल. आपण पाहुण्यांना येथे मान देत आहोत. जय गावदेवी नांदिवली टीमच्या कॅप्टनला ते कॉल देतील. आई एकविरा अशी मागणी आहे आणि जशी मागणी तसा पुरवठा. थँक्यू सो मच दिलीपजी. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर बसून घ्यावं. नांदिवली संघ काय निर्णय घ्याल? चला तर डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. मात्र जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. लगेचच आपल्याला निर्णय कळवावा लागणार देखील आहे. पण इथे आलेला आहात, कसं वाटतं आयोजन, कसं वाटतंय मैदान, काय सांगाल स्पर्धेविषयी? काही हरकत नाही. शुभेच्छा असतील. मी वळतो या ठिकाणी संजय स्पोर्ट्स सावध संघाकडे. मला वाटतं की सावध गावामध्ये देखील स्पर्धा चालू आहे. यस, त्यांनी गोलंदाजी स्वीकारलेली आहे. दिगंबर, तुमचा निर्णय काय असता जर तुम्ही टॉस जिंकला असता आणि स्पर्धेविषयी काय सांगाल? आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही सुद्धा फिल्डिंग घेतली असते आणि आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्ही अचानक भयानक इथे खेळायला आलो आहे, तर बघूया काय होते स्पर्धेमध्ये आपण. यस, वाईल्ड कार्ड एंट्री आहे. शुभेच्छा असेल आपल्याला देखील या सामन्याकरिता. तर टॉस संपन्न झालेला आहे. नांदिवली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये, जिथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता असेल. 3 ओव्हरमध्ये 18 चेंडूमध्ये एक चांगली धावा उभारलेत एकवीर हायवे टीमने, दिवे टीमने. एक चांगली फाईट होऊ शकते. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये राजाने 12 धावा खर्च केल्या, त्याला विकेट प्राप्त करता आली नाही. त्याच्यानंतर शुभमने 15 धावा खर्च केल्या, त्याच्या विपक्षामध्ये एक षटकार देखील पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये नितीनने जरूर एक षटकार खर्च केला, परंतु उर्वरित चेंडूवर चांगली गोलंदाजी केली आणि या 3 ओव्हरमध्ये 33 धावा खर्च झालेत आणि 34 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवायचे. नॅन्सी 11 लिंबोली टीम, जास्त वेळ खर्च करू नका. जी हाँ, बॉलिंग भी अच्छी हुई है, बैटिंग भी अच्छी हुई है पहले हाफ में इस मैच में, और एक ऐसा टोटल है जहां पर ज़रूर एक अच्छे संघर्ष की उम्मीद की जा सकती है. 33 रन इतना आसान भी नहीं होता है और बहुत मुश्किल भी तो नहीं होना चाहिए, लेकिन क्रिकेट है, कब क्या हो जाए कहना ही मुश्किल है. सलामी बल्लेबाजों को तुरंत मैदान में भेज देना है. रिक्वेस्ट है निम्बोली टीम से, समय के मामले में प्लीज़ सहयोग करें. 3 ओवर में 34 रनों का टारगेट. आखिरी ओवर बहुत ही ज़बरदस्त था नितिन का, जिसमें उन्होंने एक छक्का कंसीड किया, लेकिन उसके अलावा कोई भी रन खर्च नहीं किया और विकेट भी चटकाया अंतिम गेंद पर. एक बल्लेबाज रन आउट भी हुए. सिद्धेश ने छक्का जड़ा था और सिद्धेश को पूरी तरह से बांध कर रखा उस ओवर में नितिन ने, नहीं तो स्कोर कहीं ना कहीं मुझे लगता है कि 40 के आसपास हो सकता था. सलामी बल्लेबाज क्रीज की तरफ बढ़ते हुए नैन्सी 11 निम्बोली बी की ओर से 34 रनों का पीछा उनको करना है. राजा गुलवी आए हैं ओपन करने के लिए और उनके साथ अजय गुलवी.
राजा गुलवी के लिए इनाम है लगातार 3 छक्कों के लिए, छक्कों के हैट्रिक के लिए सागर गुलवी की ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। बेहतरीन मौसम यहाँ पर नानकर के श्री छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर। पहले दिन काफी उमस थी, काफी गर्मी थी, कल मौसम और थोड़ा सा खुल गया, आज और ज्यादा खुल गया है। आज तो कमाल का माहौल यहाँ पर बना हुआ है और यह ऐतिहासिक दिन है, टूर्नामेंट का आखिरी दिन है, फाइनल डे। आज शाम के सत्र में पता चलेगा कि कौन बनेगा विजेता। खैर 2 टीमें टॉप 3 में पहुंच चुकी है। पहले दिन के खेल में स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी टीम और दूसरे दिन के खेल में नक्षत्रा एंटरप्राइजेज चौधरपाड़ा। नक्षत्रा ने कल गावदेवी नानकर को परास्त किया क्वार्टर फाइनल मुकाबले में। आज जो 10 टीमें हैं उनमें से भी एक टीम टॉप 3 में पहुंचेगी और 3 टीमों के बीच में बाद में ड्रॉ भी किया जाएगा। एक टीम सीधे फाइनल में पहुंचेगी और बची हुई 2 टीमों के बीच में सेमीफाइनल का मुकाबला खेला जाएगा। अजय बायात के बल्लेबाज स्ट्राइक लेने की तैयारी में, पहला ओवर लेकर गेंदबाज नंदू तैयार होते हुए। एक अनुभवी खिलाड़ी है नंदू पाटिल, अनुभवी और युवा खिलाड़ियों का अच्छा मिश्रण खासतौर पर एकवीरा स्पोर्ट्स हाईवे दीवे में है। पहली गेंद ऊपरी किनारा, विकेट कीपर के ऊपर से निकल गई है और नहीं रुकेगी गेंद। 4 रन। स्ट्रोक में कोई आत्मविश्वास तो नहीं था लेकिन रन्स मिले हैं और पहली गेंद पर यदि आपको चौका मिलता है तो फिर जरूर टीम के लिए अच्छी बात है। हालांकि गेंदबाज थोड़े से निराश रहेंगे। बहुत बढ़िया गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ी बाहर रखी हुई गेंद थी, टप्पा पड़ने के बाद और बाहर निकल रही थी, थोड़ा सा अतिरिक्त उछाल था। गुड लेन पर रखी हुई गेंद जिसको अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे ऑन साइड में बैट्समैन, टॉप एज लगा और विकेट कीपर के ऊपर से शॉट फाइन लेग शॉट। थर्ड मैन के खिलाड़ी दोनों भी थोड़े से फाइन खड़े हैं लेकिन बहुत तेज गति से गेंद निकल गई थी पीछे, फील्डर्स रोक नहीं पाए। 4 रनों के साथ खाता खुलता हुआ नैन्सी 11 का। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट, फुलर लेंथ, इस बार बोल्ट कर दिया, पैरों के पीछे से काम तमाम होता हुआ अजय का, बैट्समैन आउट। बी टीम को, क्योंकि विपक्षी टीम को 2 रनों से पेनलाइज किया गया है। एकवीरा स्पोर्ट्स हाईवे दिवे के जो 12th मैन है कमेंट्री बॉक्स में, वो टीम के ड्रेस कोड में नहीं है जिस वजह से 2 रनों की पेनल्टी उनको लगी है और ये रन्स भी काफ़ी महत्वपूर्ण साबित हो सकते हैं मैच के नतीजे में। नए बैट्समैन दाहिने हाथ के बल्लेबाज नितिन क्रीज पर आए हैं जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की। स्विंग करना चाहते थे, बिहाइंड स्क्वायर खेलना चाहते थे, ऑन साइड में अपील हुई लेकिन गेंद लेग स्टंप की थोड़ी बाहर थी, वाइड। और ये गेम्समैनशिप होती है, विकेट कीपर का इसमें बड़ा योगदान रहता है। अंपायर का ध्यान भटकाने की कोशिश होती है जब थोड़ा सा करीबी मामला होता है वाइड को लेकर। कई बार ऐसे मैंने देखा है कि इस तरह से जब वाइड गेंद भी होती है तो अंपायर का ध्यान वो अपील पर चला जाता है और अंपायर वाइड नहीं देते। लेकिन यहाँ पर बहुत बढ़िया अंपायरिंग, संजय सुतार मुख्य अंपायर की भूमिका में। अगली गेंद ओवर द विकेट, इस बार स्लॉट में गेंद उठा के खेल दिया है, काफी ऊपर लेकिन गैप ढूंढा है, गेंद जा रही है वाइडिश मिड विकेट बाउंड्री के बाहर। 4 रन।
केल्याने, परंतु 2 महत्त्वाच्या विकेट प्राप्त केलेत हे विसरून चालणार नाही अजय सर. जी हाँ, ये काफी महत्वपूर्ण चीज है। 2 विकेट्स चटका चुके हैं। 9 पर लगा है दूसरा झटका। उछाल लेती हुई गेंद थी, शॉट ऑफ लेंथ, और उसको सामने खेलने का प्रयास किया बड़े ही अटपटे ढंग से। जैसे हम टेनिस प्लेयर्स को देखते हैं, वो जो डबल फोरहैंड स्ट्राइक होता है, वो सानिया मिर्जा जो टेनिस खेलती है वैसा ही शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन सीधे फील्डर के पास आसान सा कैच थमा बैठे। वहां पर बल्लेबाज नितिन 4 रन बनाकर आउट हुए। अजय भी 4 रन बनाकर आउट हुए थे। एक अतिरिक्त के सौजन्य से रन आया है वाइड के चलते। सो स्कोर इस समय 9 रन 2 विकेटों के नुकसान पर। लक्ष्य है 34 रनों का। जो पेनल्टी के 2 रन है वो पहले ओवर के बाद जो भी स्कोर बनेगा उसमें ऐड किए जाएंगे। और अब बल्लेबाजी के लिए आए हैं रॉकी। नैन्सी 11 निंबवली बी टीम 34 रनों का पीछा करती हुई एकवीरा स्पोर्ट्स हाईवे दिवे के विरुद्ध। बढ़िया शॉट, स्लॉक स्विप किया है और भेज दिया गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग मैदान के बाहर। बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। फ्रंट फूट ओपन केलं होतं, ओळखली अगोदरच लेन, थोडंसं ऑफ स्टंपच्या आत आला आणि सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका दाखवला. षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. जबरदस्त शुरुआत करते हुए अपनी पारी की बल्लेबाज रॉकी महंगे साबित होते हुए नंदू पाटिल। और अच्छी गेंद थी इस बार, थोड़ा सा सम्मान देते हुए, हालांकि ऑफसाइड में खेलना चाहते थे। अंदरूनी किनारा लेकर गेंद जा रही है फॉरवर्ड स्क्वायर लेग की तरफ। मिड विकेट से फील्डर आए गेंद पर, तब तक 1 रन। 2 विकेट जरूर प्राप्त किए नंदू ने, लेकिन टारगेट को देखते हुए मुझे लगता है कि बहुत महंगा ओवर रहा है। कुल मिलाकर 16 रन्स खर्च किए और पेनल्टी के 2 रन्स भी अब स्कोर में ऐड किए जा रहे हैं। दोनों भी टीमें इस बात को सुन ले। 16 + 2 = 18 रन्स। 18 रन्स 2 विकेटों के नुकसान पर यह है स्कोर। तो अब यहाँ से और 16 रनों की आवश्यकता है। आसान सा समीकरण लग रहा है, लेकिन देखिए 2 ही ओवर तो करने हैं। गेंदबाज को भी यही सोचना होगा, गेंदबाजों को, कि 2 अच्छे ओवर करने हैं। एकवीरा हाईवे दिवे टीम की ओर से 2 बेहतरीन ओवर होते हैं, तो ये 16 रन्स भी मुश्किल हो सकते हैं। हॅलो, अगदी बरोबर उल्लेख केलात, परंतु दुसरे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. इथे जर एक चांगल्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. पहिले षटक जरूर खर्चिक राहिले, 2 विकेट जरूर नंदूने घेतल्या, परंतु त्याच्या विपक्षामध्ये मोठे फटके देखील पाहायला मिळाले. एक चौकार आला, एक षटकार आला आणि हे दुसरं षटक जर चांगल्या पद्धतीने टाकलं गेलं तर मात्र कुठेतरी सामना शेवटच्या ओव्हरमध्ये रंगतदार परिस्थितीमध्ये जाऊ शकतो. जी हाँ, 16 रनों की जरूरत है। 12 गेंदों का खेल बाकी है। हर्ष आए हैं गेंदबाजी के लिए, बायात के युवा तेज गेंदबाज। काबिलियत जरूर रखते हैं कि अंडर प्रेशर अच्छी गेंदबाजी कर सकते हैं। 6 अच्छी गेंदें अपेक्षित है उनसे एकवीरा स्पोर्ट्स हाईवे दिवे टीम के कैप्टन को। हाईवे दिवे के लिए अजय ने अच्छी बैटिंग की थी, 14 रन बनाए थे, लेकिन अन्य बल्लेबाज ज्यादा योगदान नहीं दे पाए। पहली गेंद बाहर की तरफ निकली, यहां पर छेड़खानी करने का प्रयास था। ऐसे लगता है कि किनारा लगा था, विकेट कीपर एक आसान सा कैच लपक नहीं पाए वहां पर राहुल। अगदी बरोबर, थोडासा द्विधा परिस्थिती होती फलंदाजाची. शॉट खेळण्यामागे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जर कट असेल तर ती झेल सोडली. परंतु एक डॉट चेंडू आलाय आणि असेच डॉट चेंडू टाकावे लागतील तर थोडासा दबाव निर्माण होईल, कारण का समीकरण सुपर राहिले. 11 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त 16 धावांची गरज आहे. अंतिम क्षणों में केवल बैट का फेस खोलते हुए वो दिशा दिखाना चाहते थे गेंद को। बाल बाल बच गए वहां पर रॉकी। हर्ष लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार शॉट ऑफ लेन गेंद बैकफुट पर जाकर निकाला है स्वीपर कवर की तरफ। फील्डर तेजी से गेंद पर पहुंचे, अच्छा क्षेत्ररक्षण, अच्छा थ्रो भी, 1 ही रन मिलेगा। खेल को शांत करने की जरूरत है यहाँ पर हाईवे दिवे टीम के दृष्टिकोण से। यदि हम देखें तो पहले ओवर्स में तेज गति से रन्स बने हैं और इस ओवर में गेंदबाज की कोशिश यही है कि अब बाउंड्रीज ना दी जाए और हो सके तो सिंगल्स भी बचाए जाए। पहली गेंद तो डॉट रही है, दूसरी गेंद पर सिंगल, हालांकि थोड़ी कमजोर गेंद थी, बहुत अधिक फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन। समीकरण 10 गेंदें शेष, 15 रनों की आवश्यकता नैन्सी 11 निंबवली बी को। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार बैक ऑफ लेन गेंद पुल कर दिया है, गैप में निकाल दिया है, जबरदस्त स्ट्रोक राजा के बैट से। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन।
के पास कोई अवसर नहीं था, मिड विकेट की दिशा में चौका जड़ दिया है राजा ने। राजा वैसे एक पावर हिटर माने जाते हैं, जबरदस्त ऑलराउंडर है। ओहो, यहाँ पर स्विच हिट करने का प्रयास, अब इसकी कितनी आवश्यकता है ये सवाल ये स्ट्रोक खेलने के बाद बल्लेबाज ने ही खुद से पूछा होगा, इसमें कोई संदेह नहीं है। स्कोर रुका हुआ है 23 रन और 11 रनों की आवश्यकता। अगदी बरोबर, या फटक्याची आवश्यकताच नाहीये, कारण का आता सामना जवळ त्याने आपल्या बाजूने झुकवलाय। एका मोठ्या फटक्याची गरज होती, तो चौकार देखील आलाय, परंतु आता प्रयत्न सुरू आहेत गोलंदाजाचे। अजूनही 2 चेंडू चांगले टाकले तर शेवटच्या ओव्हरमध्ये या सामन्यामध्ये रंगत येईल। अभी तक तो अच्छा ओवर घटा है, 4 गेंदों में 5 रन दिए हैं। 8 में 11 चाहिए। स्विंग किया ऑन साइड में, इस बार वाइड ऑफ लॉन्ग ऑन, फील्डर है वहां पर लेकिन नहीं रोक पाए। गेंद सीमा रेखा के बाहर, एक और चौका राजा के बैट से। पर गेंद निकल गई फील्डर के ऊपर से, स्पंजी बाउंस होता है टेनिस बॉल में। और यहाँ पर आउटफील्ड बहुत अच्छे है, तेज आउटफील्ड है, कड़क आउटफील्ड है। गेंद जब आउटफील्ड में बाउंस होती है तो फिर बहुत ऊपर से कई बार फील्डर की निकल जाती है। इस बार सामने लॉफ्ट कर दिया है, यहाँ पर मौका बनेगा। जी हाँ, अजय भोईर गेंद के नीचे, और इस तरह के कैचेस वो कहां पर ड्रॉप करने वाले हैं। बढ़िया कैच, राजा की पारी पर लगता हुआ पूर्ण विराम। 27 पर लगा है ये तीसरा झटका टीम नैन्सी 11 निम्बोली बी को, और इसके साथ ही 2 ओवर का खेल भी समाप्त होता हुआ। अब आखिरी ओवर में 7 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए निम्बोली बी को। दुसऱ्या ओव्हरचा विचार केला अजय सर तर 5व्या क्रमांकाच्या चेंडूवर जो चौकार गेलाय त्याचं क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असतं तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही मॅचमध्ये रंगत आली असती, परंतु सामना संपलेला नाहीये। 6 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे, कंपल्सरी 7 धावांची गरज आहे। पहिल्या ओव्हरमध्ये खर्चिक षटक पाहायला मिळालं, नंदू यांनी 2 विकेट जरूर घेतल्या, परंतु 16 धाबा खर्च केल्या आणि पेनल्टीच्या 2 धाबा कदाचित महागात पडू शकतात असं देखील मानावं लागेल। दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षने चांगली गोलंदाजी जरूर केली, परंतु क्षेत्ररक्षणाची जेवढी साथ मिळायला पाहिजे होती तेवढी मिळाली नाहीये। त्यांनी देखील 1 विकेट प्राप्त केली, 3 विकेट जरूर गेल्यात आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज। चलिए फील्ड तुरंत सजाना है, ज़्यादा वक्त बर्बाद नहीं किया जा सकता है। आज का अंतिम दिन है टूर्नामेंट का। एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है स्वर्गीय पंडित स्मृति चषक 2024 में आई एकवीरा स्पोर्ट्स नानकर कोलीवाड़ा का ये खूबसूरत आयोजन। इट्स अ फाइनल डे ऑफ द टूर्नामेंट, सुपर संडे, खिलाड़ियों का कमाल, संडे दे धमाल। अगला मैच रहेगा संजय स्पोर्ट्स सावध और नांदिवली के बीच में। टॉस हो चुका है, नांदिवली ने टॉस जीता है, पहले फील्डिंग चुनी है, उसके बाद जानता राजा खारबाव और केवनी दिवे के बीच में मैच रहेगा। आज का चौथा मैच ग्रामीण से मानकोली और वडूनगर के बीच में, उसके बाद पहले राउंड का अंतिम मैच भाटाले और वाडीगर के बीच में खेला जाएगा। वाडीगर की 3 टीमें खेल रही है, पहले दिन भी एक टीम खेली थी सी टीम, कल बी टीम खेली थी, और आज उनकी जो सीनियर टीम है, जो मेन टीम आप बोलते हो, वो आपको एक्शन में नजर आएगी, जिसमें एक से बढ़कर एक खिलाड़ी खेलते हैं। सिद्धू पाटिल, सर्वेश, कपिल जैसे खिलाड़ी। आखिरी ओवर की जिम्मेदारी पीयूष के कंधों पर, एक और युवा गेंदबाज। पहली गेंद, बढ़िया गेंद, फुलर लेन, बीट किया बैट्समैन को, रॉकी को छकाया है। डॉट बॉल के साथ शुरुआत, अब 5 गेंदों में 7 रनों की जरूरत। मैच में रोमांच जरूर है, मॅच अजून संपली नाहीये असं म्हणावं लागेल। चांगल्या चेंडूनी सुरुवात केली पियुषने, व्हाईट यॉर्करचा हा प्रयत्न यशस्वी देखील झालाय। ऑफस्टंपच्या थोडासा आत येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडू। आता मात्र प्रत्येक डॉट चेंडू फलंदाजावर दबाव निर्माण करेल। बल्लेबाज कोशिश कर रहे हैं कि एक बड़ा स्ट्रोक लगाकर मैच को बिल्कुल एक तरफा बनाया जाए। बहुत ज्यादा शफल करते हुए खेलने का प्रयास, यहाँ पर देखना है बैट से लगी या नहीं, विकेट कीपर से रुकी नहीं ठीक तरह से, विकेट कीपर गलतियां कर रहे हैं, और ये गेंद वाइड भी है। दिशाहीनती, लेग स्टंप के बाहर, गेंद और बल्ले में संपर्क नहीं हुआ था। अतिरिक्त रन मिलते हुए 2 रनों से बढ़ता हुआ स्कोर 29 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब रन बॉल इक्वेशन, 5 गेंदों में 5 रन चाहिए। 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे। पहिला चेंडू खूपच चांगला होता, लेंथ लाईन चांगली होती, परंतु दुसरा चेंडू
फलंदाज थोडासा ऑफ स्टंपच्या आत आला, खूपच सफल झाला, त्यामुळे थोडंसं नियंत्रण बिघडलं असं म्हणावं लागेल. लेंथ लाईन थोडीशी बिघडली आणि त्याच कारणास्तव वाईट देखील आला. 2 धावा खर्च झालेत. स्ट्राइक रोटेट हुई है, राजा के पास है स्ट्राइक, बल्कि शुभम के पास है स्ट्राइक. राजा के छोटे भाई, ओ नीचे रहती हुई गेंद, अच्छी लाइन पर रखी हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर बीट किया बैट्समैन को, और यही तो चाहिए एकविरा स्पोर्ट्स हाईवे दिवे को. डॉट गेंदे. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, फ्रंट फुट ओपन केलं होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी, विविधता दाखवते सध्या गोलंदाज पियुष. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर वाईट जरूर टाकला, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याची गाडी रुलावर आली आणि तेच पाहिजे तुम्ही जसं म्हटलं, आणि ते करतोय सध्या पियुष. बहुत ही जबरदस्त क्रिकेट देखने को मिल रही है. एकविरा स्पोर्ट्स हाईवे दिवे और नैन्सी 11 निंबोली के बीच में ये मैच. अब 4 गेंदों में 5 रन चाहिए. पुलर लेन खेलने की कोशिश नहीं की है, लाइन खराब है. सही फैसला वहां पर बल्लेबाज का भी और अंपायर का भी. नक्कीच वाईटचा इशारा आलाय. थोडासा इन स्विंग करण्याचा प्रयत्न, ऑफ कटर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लाईन खराब होती. लेन चांगली होती असं म्हणावं लागेल, लाईन थोडीशी खराब राहिली, परंतु इथे देखील पियुषने प्रयत्न केला होता की थोडासा बाहेर टाकून आत खेळण्याचा प्रयत्न करू, काढण्याचा प्रयत्न करू, तर डॉट चेंडू आला तर अजूनही दबाव वाढेल, परंतु वाईटचा इशारा. जी हाँ, लेंथ बहुत अच्छी थी और रफ्तार भी बहुत बढ़िया निकाल रहे हैं, लेकिन वो जो वाइड यॉर्कर का प्रयास उनका हुआ वो थोड़ा सा विफल रहा, क्योंकि गाइडलाइन जो होती है अंपायर के लिए उसके थोड़ी सी बाहर रही थी गेंद. अब 4 गेंदों में 4 रनों की आवश्यकता है निंबोली बी को यह मैच जीतने के लिए. चेसिंग कंपलसरी. अगली गेंद ओवर द विकेट. फुल टॉस, इस बार स्मैश किया बॉलर के सिर के ऊपर से, लेकिन अजय मौजूद है वहां पर. बढ़िया क्षेत्ररक्षण, थ्रो थोड़ा सा धीमा जरूर, यहां पर फिर भी मौका था. निशाना चुभता हुआ गेंदबाज का और 2 रन आखिरकार कंप्लीट. एक रन बेशकीमती है. मैच बहुत ही नाजुक स्थिति में पहुंच चुका है और अब समीकरण 3 गेंदे 2 रन. मॅच आता रंगली आहे. हृदयाचे ठोके थोडेसे वाढवलेत या मॅचने. सकाळच्या सत्रामध्ये मॅच गरम झाली आहे थंड वातावरणामध्ये. आपण पाहू शकता पहिली धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट जर केला असता गोलंदाजांनी नॉस्टॅक एंडवर तर विकेटचं पतन झालं असतं, परंतु आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव आप देख सकते हो. शॉर्ट मिड विकेट पर राहुल पहुंच गए जो अभी तक विकेट कीपिंग कर रहे थे. विकी मात्रे अब ये विकेट कीपर कौन है? सिद्धेश बल्कि विकेट कीपर की भूमिका में. पुलर लेन बॉलर की दिशा में खेला है, यहां पर रन नहीं मिलेगा. बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में. क्या मैच चल रहा है, क्या ओवर चल रहा है. अंतिम आखिरी ओवर में 7 रन डिफेंड करने थे. अभी तक अच्छी गेंदबाजी हुई है, हालांकि कुछ गलतियां भी वहां पर हुई है विकेट कीपर से खासतौर पर, और पिछले गेंद पर जो 2 रन आए थे वो भी एक थोड़ी सी गलती हुई थी. लेकिन अब देखिए 2 गेंदों पर 2 रन चाहिए. दबावामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये पियुष चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली दोन्ही संघांनी सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त सामना. सोचिए पेनल्टी के 2 रन ना होते तो क्या होता. क्रिकेट काही होऊ शकतं. अगली गेंद ओवर द विकेट से. ओ फुल टॉस है, अंदरूनी किनारा लगा. शॉर्ट मिड विकेट पर राहुल मौजूद है और राहुल के हाथ में ठीक तरह से गेंद आ ही नहीं रही है. यहां पर 2 की कोशिश हो रही है. समय लिया, थोड़ा सा समय लिया वहां पर फील्डर ने. राहुल काफी दबाव में नजर आ रहे हैं. हालांकि विकेट मिला है लेकिन जो स्ट्राइक है वो शुभम के पास, और शुभम एक महत्वपूर्ण बल्लेबाज हमेशा माने गए हैं निंबोली बी का. जहां तक सवाल है, आखिरी गेंद शेष, 1 रन की जरूरत. कर प्रयत्न, मला हरवण्याचा मी प्रयत्न करेन, तुझ्याशी लढण्याचा संकट आणि मला मात करण्यासाठी मी तटस्थ उभा राहीन. ते जिंकण्यासाठी यशाचा रस्ता कर तू खडतर, मी उभा राहीन त्यावर कणकर. गरजेचे नाही शेवट विजय प्राप्त व्हावे, कारण यशाचे दुसरे नाव म्हणजे अनुभव. इथे अनुभव दाखवावा लागेल. आतापर्यंत या सामन्यामध्ये रंगत आणली गोलंदाज पियुष यांनी. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना शेवटपर्यंत चांगली गोलंदाजी केली, आणि गोलंदाजीचा विचार केला तर वारंवार पुलर लेनमध्ये यॉर्करचा मारा करण्याचा प्रयत्न केला. रोमांचक सामना, प्रेक्षणीय सामना, पैसा वसूल मॅच सध्या पाहायला मिळते. एकीकडे लिंबवली तर दुसरीकडे एकविरा हायवे दिवे. 1 चेंडू शिल्लक आणि एका धावीची आवश्यकता. आपण अजय सर विचार केला तर एका चेंडूमध्ये 1 धाव काढणं थोडंसं कठीण असतं, कारण का दबाव असतो फलंदाजावर. एका चेंडूमध्ये 6 धावा सहजरित्या पूर्ण होतात, कारण का फलंदाज बिनधास्त असतो. परंतु आता काय घडेल. बिल्कुल दुविधा नहीं रहती है जब एक गेंद पर चौका या फिर छक्के की जरूरत होती है. बैट्समैन यही सोचता है कि उसको तो घुमाना है बल्ला, लेकिन एक गेंद पर 1 रन, एक गेंद पर 2 रन, दुविधा रहती है. आप नीचे से भी खेल सकते हो, ग्राउंडेड शॉट, या फिर हवा में खेलकर भी मैच फिनिश कर सकते हो. तो वो डिसीजन लेना थोड़ा सा मुश्किल होता है कई बार बल्लेबाजों के लिए. लेकिन अभी देखना है कि शुभम क्या कर पाते हैं. यहाँ पर काबिले तारीफ गेंदबाजी कर रहे हैं अंडर प्रेशर युवा गेंदबाज पीयूष.
घेर लिया है बल्लेबाज को फील्डर्स ने। अम्ब्रेला फील्ड प्लेसमेंट नजर आ रहा है। शॉट मिड विकेट बिल्कुल कैचिंग पोजीशन में और काफी आगे वो सिली मिड विकेट की तरफ लगभग खिलाड़ी है। शॉट पॉइंट है, स्लिप में एक फील्डर है, एक शॉट कवर में खिलाड़ी है और शॉट मिड ऑफ की तरफ भी फील्डर है। शॉट स्क्वायर लेग भी है। आखिरी गेंद, 1 रन चाहिए। ओ स्विंग किया अंदर लगी बल्ले के, लेकिन गैप में रन पूरा होता हुआ और इसके साथ ही आखिरकार यह मुकाबला अंतिम गेंद पर जीत लिया है नैन्सी 11 निम्बवली बी टीम ने और पेनल्टी के 2 रन कहीं ना कहीं ले डूबे हैं एकवीरा स्पोर्ट्स हाईवे दिवे को। इसीलिए क्रिकेट में डिसिप्लिन बहुत ही महत्वपूर्ण रहता है। कॉन्ग्रेचुलेशंस टीम नैन्सी 11 निम्बवली बी एंड हार्ड लक टफ लक एकवीरा स्पोर्ट्स हाईवे दिवे। शेवटचा दिवस या स्पर्धेचा पहिला सामना पैसा वसूल प्रेक्षणीय सामना पाहायला मिळाला। अखेरकार ती एक सिंगल धाव पूर्ण केली आणि ज्या पद्धतीने अजय सरांनी उल्लेख केला की पेनल्टीच्या 2 धावा कुठेतरी महागात पडल्यात एकवीरा हायवे दिवे टीमला, म्हणजेच शिस्त हा देखील एक महत्त्वाचा घटक असतो क्रिकेटमध्ये, ते देखील त्यांनी सांगितलं।